ज्या पद्धतीनं इराण आणि इस्रायलमध्ये वॉर सुरू आहे त्याचा प्रचंड परिणाम भारतावर झालेला आहे. आज जर बघितलं तर रांगा लागलेल्या सिलेंडरसाठी अशी परिस्थिती निर्माण झाली. हे खूप म्हणजे चिंताजनकच परिस्थिती आहे. खरं तर मी पार्लमेंटमध्ये विनंती करणार आहे की भारत सरकारने आपल्याला आठवत असेल की जेव्हा पहलगाममध्ये हल्ला झाला होता त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं तर पहलगामच्या हल्ल्यानंतर एक ऑल पार्टी मीटिंग भारत सरकारने बोलवली होती. मला असं वाटतं ती वेळ आलेली आहे किंवा त्याला कदाचित थोडा उशीरही झालेला आहे. तातडीने माझी विनम्र विनंती आहे भारत सरकारला की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी. हा देशाचा प्रश्न आहे आणि फॉरेन पॉलिसीबद्दल सरकारचं स्टेटमेंट आलंच आहे, पण त्याच्यात तातडीने पार्लमेंटमध्ये ही चर्चा झाली पाहिजे आणि एक ऑल पार्टी मीटिंग तातडीने घेऊन ब्रीफिंग केलं पाहिजे पक्षांना. कारण आज जग अडचणीत आहे. म्हणजे एक छोटं उदाहरण पण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगते, ज्या भागातून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक इंडस्ट्रीज आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, इंधनाचे प्रश्न आहेत. ही सगळी आव्हानं मग अमोलदादाच्या चाकणची MIDC असेल किंवा बारामती, इंदापूर, दौंड सगळ्या MIDCs असतील, ह्या सगळीकडे MIDCsचे तुटवडा झाला आहे. अनेक ठिकाणी हॉटेल व्यवसाय म्हणून अनेक युवा युवतींनी नवीन प्रयोग केले, तिथे अडचणी येत आहेत. इंधनाबद्दल झाले. आज तर बातमी आली आमची शिकायला बाहेर जाणारी मुलं त्यांच्या तिकिटामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे हे सगळं क्रायसिस झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आता हे राजकारण करायची वेळ नाही. एक देशाच्या हितासाठी, नागरिकांसाठी जगाची परिस्थिती काय आणि देश म्हणून एकत्र म्हणून आपण काय करू शकतो ह्याची चर्चा करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवली पाहिजे आणि त्याच्याबरोबर पार्लमेंटमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, ही आमची मागणी. आज जर बघितलं ताई, ज्या पद्धतीने केंद्र सरकारने दावा केला होता की कुठल्याही प्रकारचं पेट्रोलियम पदार्थाची तुटवडा जाणार नाही, सिलेंडरचा तुटवडा जाणार नाही, पण आज संपूर्ण भारतामध्ये चित्र निर्माण झालेलं आहे. अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या आहे, व्यावसायिक गॅस मिळत नाही आहे. पण हे येणारच होतं ना, हे होणारच होतं, हे आपल्या सगळ्यांनाच दिसत होतं. त्याच्यामुळे आम्ही वारंवार त्याचा फॉलोअप करतच आलो आहे. त्याच्यामुळे माझी भारत सरकारला विनंती आहे की जी काही यंत्रणा असेल आपली, सगळे आपले म्हणजे आणि विरोधी पक्षाची लोक आहेत ना, चांगले लोक आहेत, त्यांची मदत घ्या. ही माणुसकीची वेळ आहे, ऐक्याची वेळ आहे. ही आता राजकारण करायची वेळ नाही. राजकारण करायला पुढे खूप वेळ आहे आपल्याला, पण ही भारताच्या लोकांसाठी, भारतीय आणि नुसते भारतात राहणाऱ्या लोकांसाठीच नाही, आपली आणि कुठल्याही सरकारची जे भारताच्या बाहेर राहतात, गल्फ कंट्रीजमध्ये करोडो लोक आपले राहतात, आपली मुलं आहेत शिकायला, नोकरीला गेलेली आहेत, आपले सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांची सुरक्षितता ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे तातडीने भारत सरकारने ह्याच्यावर पावलं टाकली पाहिजे. 30 दिवसाची स्पेस अमेरिकाने दिली असं जेव्हा सांगितलं गेलं, नंतर काल ज्या प्रकाराने US प्रेस सेक्रेटरी आहेत कॅरोलिन, ते सांगतात की इंडियामध्ये गुड ॲक्टर्स आहेत आणि त्यांनी नक्कीच जे सरकार आहे ते त्यांना कुठे ना कुठे डिरेक्ट केलं आहे. तुम्ही कसं हे करता? US डॉमिनेट करते का आपल्याला आणि USच्या इशाऱ्यावर आपण चालतो? नाही, ही भावना अनेक दिवस राहुलजी आपले लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत तेही वारंवार बोलत आहेत. अनेक लेख किंवा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स पॉलिसीवर काम करणारे जे लोक आहेत किंवा आपलं जे ट्रेड डील होतं टॅरिफ्सबद्दल, आम्ही सातत्याने टॅरिफ्सबद्दल मागण्या करत होतो, त्याच्यात बदल होत होते, त्याच्यात स्पष्टता येत नव्हती सरकारकडून. त्याच्यामुळे फॉरेन पॉलिसी, त्याच्यानंतर कॉमर्स मंत्रालयाची पॉलिसी आणि आता हे नवीन आलेलं गॅसचं आव्हान आणि आपली एनर्जी सिक्युरिटी, ही खूप मोठी आव्हानं आज आपल्यासमोर आहेत. मी पुन्हा तेच म्हणते की ही तू मेमे आणि राजकारण करायची वेळ नाही. भारत सरकारने तातडीने या सगळ्या विषयांवर चर्चा करून मार्ग काढून आज भारतीय माणूस अडचणीत आहे हे मान्यच करावं लागेल. आणि नुसतं भारतीय नागरिक आहे, मग आपली इंडस्ट्री आहे, आपले रेस्टॉरंट्स आहे, हळूहळू ते वाढतच जाणार. असं राहुल गांधी या संदर्भात भाष्य केलं होतं, एनर्जी सिक्युरिटी संदर्भात बोललं देखील होतं. विरोधी पक्षांनी मांडलेले मुद्दे सरकार गांभीर्याने घेत नाही का, ते समोर येताना पाहायला मिळतं. नाही, राहुलजी जे गेले 15 दिवस महिना म्हणतायत ते सगळंच खरं होतं आहे ना, आणि हे पहिल्यांदा होत नाही. चायनाबद्दल ज्या गोष्टी झाल्या तुम्हाला आठवत असेल, मागच्या सेशनमध्ये तेच झालं, राहुलजी म्हणले तेच खरं झालं. हे पुन्हा आपल्या फॉरेन पॉलिसी आणि एनर्जी सिक्युरिटीबद्दल जे राहुलजी सातत्याने गेले महिना दीड महिना म्हणतात, पुन्हा तेच खरंच होतं आणि आपण अनुभवतो आहे ना, भोगतंय सामान्य माणूस हो, याचं दुःख आहे.
एप्स्टेन फाईल्समुळे हे सगळं होतं आहे, हे ऑल ओव्हर द वर्ल्ड. इनफॅक्ट US पण लोक सांगतायत. तुम्हाला पण हेच वाटतंय? आणि हरदीप सिंग पुरी जे मागच्या काही काळापासून पार्लमेंटमध्ये दिसत नाही, ॲटलिस्ट आपल्या चेअरवर तर दिसत नाही आहे, तर त्यांच्यावरती पण खूप प्रश्न निर्माण होते, कारण की ही जी टंचाई आहे त्यांचे मिनिस्टर फेस होत आहे. नाही, शक्यता नाकारता येत नाही, कारण का नक्की काय त्या फाईल्समध्ये चाललं आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या भयानक आहेत. म्हणजे माणुसकी राहिली आहे का नाही अशा त्या कथा आहेत. आणि अनेक देशांमध्ये अनेक लोकांनी राजीनामेही दिलेत, अनेक कंपनीजनी राजीनामे दिले अशा गोष्टींमुळे. त्याच्यामुळे नैतिकतेची वेळ आहे. नैतिकतेने ज्याला वाटत असेल आपल्याकडून चुकतेलं आहे त्यांनी नैतिकता दाखवली पाहिजे. जगामध्ये अनेक लोकांनी नैतिकता केंद्रबिंदू ठेवून राजीनामे दिलेले आहेत. आजच सकाळी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत भारतीय परराष्ट्र मंत्र्यांचा फोन कॉल झालाय आणि विशेष म्हणजे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलंय उघडपणे की या फोनमध्ये आम्ही चर्चा केली, अमेरिकेला अकाउंटेबल धरलं पाहिजे जगाला अशा प्रकारे वेटीस धरण्यासाठी, याबद्दलही आम्ही बोललो की आहे. आणि हार्मुझमध्ये जी परिस्थिती उद्भवली त्याला अमेरिका इस्रायलचा अटॅक जबाबदार आहे असे आम्ही सांगितलं, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने. मला असं वाटतं परराष्ट्र मंत्रालय हा खूप एक सेन्सिटिव्ह विषय आणि गंभीर विषय. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाबतीत आपण सगळ्यांनीच थोडंसं आपण बोलताना आपण सगळ्यांनीच त्याचा थोडासा जबाबदारीने बोललं पाहिजे. त्यामुळे जर ही जी चर्चा जी वर्तमानपत्रात आज आली आहे, मीही वाचली, तुमच्या चॅनलवरही मी पाहिली, मला असं वाटतं परराष्ट्र मंत्रालयाकडून जेव्हा स्टेटमेंट येईल त्याच्याबद्दल आम्ही मागणी करू की परराष्ट्र मंत्र्यांनी पार्लमेंटला आणि देशाला सांगितलं पाहिजे की नक्की चर्चा काय झाली. आणि भारत सरकार म्हणून मी वारंवार म्हणते की ह्या सगळ्या जागतिक परिस्थितीवर पार्लमेंट चालू आहे, चर्चा ही झालीच पाहिजे आणि ऑल पार्टी मीटिंग घ्यावी अशी आमची विनंती आहे सरकारला. बारामती असेल, चाकण असेल, इंदापूर असेल, काय माहिती तुमच्याकडे हातामध्ये आहे की किती मनुष्यबळ जो आहे तो तुटवडा अनेक कंपनीजकडून डेटा आम्ही हे जे SME स्मॉल आणि मीडियम सप्लायर्स आहेत सगळ्या मोठ्या कंपनीजचे, त्यांच्या अनेक गोष्टी तुमच्याही चॅनलवर दाखवत आहेत की तिथे अनेक फॅक्टरीज म्हणजे 50% चालल्या आहेत, काही 20%, काहींनी बंदही केल्या आहेत काही दिवसासाठी. त्यामुळे हा पुढच्या एक आठवडाभरात हा डेटा म्हणजे मी महाराष्ट्र सरकारलाही आज पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्र सरकारने तातडीने ह्याचा आढावा घेऊन त्याचा फॉलोअप केंद्र सरकारकडे केला पाहिजे. आम्ही 48 खासदार महाराष्ट्रातून येतो. महाराष्ट्राच्या या सगळ्यासाठी आम्ही 48 खासदार म्हणजे मी विनंती करते बाकीच्या खासदारांना की आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी आपण एकत्र करून काय आपल्याला मदत भारत सरकारला करता येईल किंवा काय ज्या राहुलजी ज्या सूचना आहेत आपले मतभेद जरा बाजूला ठेवूया, पण राहुलजी जे सांगतायत त्यातून काहीतरी बोध घेऊन आपण सगळे देशाच्या हितासाठी पुढे जाऊया. मोठा परिणाम झालाय. साखर जी आहे नाही, साखर असेल, केळी असेल, आंबा असेल, प्रत्येकच शेतकरी अडचणीत आहे ना, प्रत्येक शेतकरी अडचणीत. महाराष्ट्राची साखर बंदरावरती पडून आहे आणि महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणात साखर उत्पादक राज्य राहिलेलं आहे आणि यामध्ये मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. सहानुग्रह अनुदान देण्याची गरज आहे का? कारण नुकसान तर होत आहे पण मदत गरजेची आहे. आमची तर दोन गोष्टींची मागणी. एक तर मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचलं की सरसकट कर्जमाफी तर नाहीच होणार आहे आणि जी काय कर्जमाफी होणार आहे किंवा पैसे मिळणार आहे ते 30 जूनला मिळणार आहे. म्हणजे माणसाला भूक आज लागली आहे आणि जेवण तुम्ही 3 महिन्यांनी देणार आहे. म्हणजे काय नक्की महाराष्ट्राच्या सरकारच्या मनात आहे मला प्रश्नच आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढत आहेत, दुसरीकडे हे ग्लोबल क्रायसिस चाललेलं आहे. म्हणून मी म्हणते की मला आता ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. माझं म्हणणं आहे राजकारण बाजूला ठेवा, ऑल पार्टी मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये तातडीने ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. एका ठिकाणी मॅम वेस्ट एशियाची जी कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, तणाव सुरू आहे, दुसऱ्या जागी टेक्सासमध्ये पहिल्यांदाच 50 वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचं इन्व्हेस्टमेंट म्हणजेच तेल शुद्धीकरणचं इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट स्वतः डोनाल्ड ट्रम्पने अनाऊन्स केलं आहे. तुम्ही याला कसं बघतात? आणि अर्थातच एक भारतीय अमेरिकेत जाऊन एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करत असेल तर आपण त्याचं अभिमानाने स्वागतच केलं पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ ग्लोबल प्लेयर्स, एक काळ असा होता की भारतात बाहेरचे लोक येऊन भारतात इन्व्हेस्टमेंट्स करायचे. आता आपले मोठे मोठे आपले जे आहेत इंडस्ट्रियल होम्स, त्या सगळे इंडस्ट्रियलिस्ट आज जगामध्ये अनेक देशांमध्ये जाऊन म्हणजे टाटाज असतील, अंबानीज असतील, बिर्लाज असतील, किती अशी कुटुंब आहेत ज्यांनी बाहेर जाऊन
मोठे व्यवसाय उभे केलेले आहेत. त्याच्यामुळे एक ग्लोबल प्लेअर म्हणून जर भारतीय लोक मोठे होत असतील आणि त्याच्यामुळे 2 पैसे भारतात येणार असतील, भारताच्या लोकांना त्याची मदत होणार असेल, तर या सगळ्या गोष्टीचं आपण कौतुक केलं पाहिजे. डॉक्टर एस जयशंकरला तुम्ही काल भेटलात, काय चर्चा झाली? कारण की conflict मी जयशंकरजींना एवढीच विनंती करायला गेले होते की जयशंकरजींना की आज महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या अडचणी होत्यात आणि आम्हाला इंडस्ट्रीला जो त्रास होतोय त्याची एक त्यांना मी फक्त विनंती करायला गेले की आम्ही हात जोडून विनंती करतो की काहीतरी मार्ग काढा. लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाला आता ज्ञानेश कुमार जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्या विरोधात देखील अविश्वास प्रस्तावाने तयारी विरोधी पक्ष करत आहेत. नाही बघा, आमची इच्छा होती ह्या दोन्ही गोष्टींवर चर्चा व्हावी. हा विश्वास, कारण का ज्या पद्धतीने राहुलजींना बोलायला दिलं जात नव्हतं त्याच्यावर हे होते, पण ते ह्या दोन आमच्याशी अतिमहत्त्वाची गोष्टी आहे. म्हणजे स्पीकरचा अविश्वास ठराव, त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉलमधून जी मागणी आहे, आम्ही तृणमूल काँग्रेसबरोबर ताकदीने आम्ही इंडिया अलायन्स उभे आहोत. पण त्याचबरोबर तिसरी ही आमची मागणी आहे की आज जगात जी परिस्थिती झाली आहे त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली. रोहित पवार दिल्लीमध्ये आहेत, ते भेटीगाठी येत आहेत. काल सोनिया गांधींनाही ते भेट राहुलजींची वेळ मागितली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताची चा मुद्दा जो आहे तो संसदेत उपस्थित करावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. ह्या इंडिया अलायन्समधल्या सगळ्या मित्रपक्षांची ही चर्चा झालेली आहे आणि रोहित त्याचा स्वतः सगळीकडे फॉलोअप घेतो आहे आणि त्याच्यावर पार्लमेंटमध्ये चर्चा व्हावी ही मागणी आम्ही केलेली आहे. कालच मी खरं तर काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते. कालच्याही भाषणामध्ये अरविंद सावंतजींनी आवर्जून याचा उल्लेख केला की अजित पवारांच्या ही जी केस आहे, दादाचा जो ॲक्सिडेंट झाला तो नेग्लिजन्स होता का काय होलं ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. ही मागणी पुन्हा एकदा उद्धवजी आणि अरविंद सावंतजी, संजय राऊत साहेब, अनिल देसाई साहेब, आदित्य ठाकरे, मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की या सगळ्यांनी ही जी साथ, आणि काँग्रेस पक्षाने खडगेजींनी एवढा वेळ दिला, सोनियाजींनी एवढा वेळ दिला, अखिलेश यादवांना भेटला, आज तो उमर अब्दुल्लांना भेटायला चालले. त्यामुळे ह्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की आमच्या ह्या म्हणजे दादा हा माझा दादा तर मला होतानाही म्हणतात आहेच, होता आहे, पण त्याचबरोबर दादाला न्याय हा मिळालाच पाहिजे. आमच्या कुटुंबावर जी एवढं मोठं संकट आलं ते दुसऱ्या कुठल्याही कुटुंबावर येऊन. मैम, हिंदी में वेस्ट एशिया कॉन्फ्लिक्ट को लेकर आप किस तरह से ये देखिए? हमारी इतनी मांग है कि इस पे एक ऑल पार्टी, आपको याद होगा पहलगाम का अटैक जब हुआ था उसके बाद एक ऑल पार्टी मीटिंग हुई थी और उसके बाद ऑपरेशन सिंदूर हुआ था. मैं बड़ी विनम्रता से भारत सरकार को विनती करती हूँ कि 2 चीज़ें करनी ज़रूरी है. एक ऑल पार्टी मीटिंग बुलाइए, हम सब बात करेंगे क्योंकि देश क्राइसिस में है, दुनिया क्राइसिस में है, और उसके साथ एक चीज़ भी होनी चाहिए कि पार्लियामेंट में इस पे विस्तार से चर्चा होनी चाहिए. नो कॉन्फिडेंस मोशन ओम बिरला के अगेंस्ट तो चल ही रहा है, ज्ञानेश कुमार के जी, तृणमूल कांग्रेस की है मांग है और इंडिया अलायंस पूरी ताकत से तृणमूल कांग्रेस के साथ है इसमें. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.